दौलताबाद परिसरामध्ये रील बनवणं एका तरुणीच्या जीवावर बेतलं। नव्यानंच कार चालवायला शिकलेली ही तरुणी कार चालवतानाचं रील बनवत होती आणि त्यावेळी कार पुढे नेण्याऐवजी मागे नेली आणि कार थेट दरीमध्ये कोसळली। या अपघातामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झालाय। ती मित्रासह संभाजीनगरच्या सुलीभंजन नजीकच्या दत्त मंदिर परिसरामध्ये आली होती आणि त्यावेळेला ही घटना घडलेली आहे। संभाजीनगरमधली धक्कादायक घटना, रील बनवणं एका तरुणीच्या जीवावरती बेतलंय। रिव्हर्स गिअरमध्ये कार थेट दरीमध्ये कोसळली आणि यामध्ये या तरुणीचा जागीच मृत्यू झालाय। रील बनवतानाची दृश्य आपण बघतोय। ती तरुणी कार चालवत होती, नव्यानंच ती कार चालवायला शिकलेली होती। गाडी रिव्हर्स गिअरमध्ये गेली, तिला अंदाज आला नाही आणि गाडी थेट दरीमध्ये, खोल दरीमध्ये कोसळली। त्यानंतर अपघातानंतर की दृश्य आपल्या समोर आहेत। गाडीची काय अवस्था झाली, किती भीषण हा अपघात असेल याची कल्पना आपण यावरनं करू शकतो। याच विषयी अधिक माहिती घेऊया। सुमित पवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुमित, वारंवार सांगितलं जातं की अशा पद्धतीनं गाडी चालवत असताना मोबाईल वापरू नका, त्याचा वापर करणं टाळा, मात्र तरी सुद्धा लोक ऐकताना दिसत नाहीत आणि अशात ही धक्कादायक अशी घटना समोर आलेली आहे। रील बनवताना एका तरुणीनं आपला जीव गमावला। नक्कीच गोरी, खूप दुर्दैवी घटना ही म्हणावी लागेल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात असणाऱ्या सुलीभंजन टेकडीवरील दत्त मंदिराजवळ एक तरुणी आपल्या मित्रासोबत कारने गेली होती। यावेळी कार चालवताना रील बनवण्याचा मोह त्या तरुणीला आवरला नाही आणि या घटनेत त्या तरुणीचा कारसह डोंगरावरून कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। याबाबत अधिक माहिती सांगायची झाली तर श्वेता दीपक सुरोसे नावाची 23 वर्षीय तरुणी ही आपला मित्र शिवराज मोळे याच्यासोबत सुलीभंजन या ठिकाणी गेली होती। यावेळी तिने आपला मित्र शिवराजला सांगितले की मी गाडी चालवताना एक व्हिडिओ शूट कर आणि ती तरुणी कार चालवायला बसली। मात्र तिने ती कार रिव्हर्स गिअर मध्ये घेत थेट त्या डोंगराला कठडे नसल्या कारणाने ती गाडी थेट त्या डोंगरावरून खाली कोसळली आणि त्या घटनेत त्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसात नागरिक जात असतात, मात्र या ठिकाणी कठडे बरोबर आहे। अत्यंत दुर्दैवी अशी घटना म्हणून याकडे बघावं लागेल। सुमित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।